नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेनंतर पक्षाची भूमिका. मकरंद पाटील. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक साताऱ्यात झाली. निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची हे ठरवण्याचा अधिकार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना देण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे बैठकीनंतर मकरंद पाटील यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं बैठकीनंतर मकरंद पाटील यांनी माध्यमांना सांगितले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार नितीन पाटील, प्रभाकर देशमुख, सुनील माने, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, प्रतापराव पवार, प्रमोद शिंदे, उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्या बैठकीत मकरंद पाटील, नितीन पाटील, सुनील माने, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, विक्रम शिंगाडे, शुभांगी जाधव यांनी आपली स्पष्ट मते व्यक्त केली. सातारा जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीपासून अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी निवडीच्या वेळेला जे राजकारण झाले त्यावरून पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.